नमस्कार. मी प्राध्यापक सविता कुलकर्णी. HBNI आयोजित रोगप्रतिकारशक्तीशास्त्राच्या व्याख्यान मालिकेत आजच्या 7व्या व्याख्यानामध्ये मी तुमचं स्वागत करते. आजच्या व्याख्यानामध्ये आपण शिकणार आहोत की अवयव प्रत्यारोपण म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे का कठीण आहे. त्याचप्रमाणे आपलं शरीर जेव्हा एखादी जंतू त्याच्यावर हल्ला करतात तेव्हा या जंतूला कसं ओळखतात, त्या हल्ला करायचं हे आपल्या शरीराला कसं समजतं, हे कुठल्या रेणूंमुळे कळतं, हे आज आपण बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण जन्मजात रोगप्रतिकारशक्ती ही कशी असते, त्याच्यात कुठले PRR असतात, कसे ते तिकडचे पेशीज ओळखतात, या PRR कसे पॅम्सना म्हणजे पॅथोजनच्या अँटीजन्सना कसे ओळखतात, प्रतिजनांना कसे ओळखतात, त्याच्यावरनं सायटोकाइनची शृंखला कशी स्टिम्युलेट होते, कशी सक्रिय होते आणि मग त्यांचा नाश कसा होतो हे आपण बघितलं. आजच्या लेक्चरमधले जे रेणू आहेत, ज्याला मेजर हिस्टोकम्पॅटेबिलिटी कॉम्प्लेक्स किंवा प्रमुख ऊती अनुरूपता समूह असे म्हणतात, तर हे जे रेणू आहेत ते आपल्याला मदत करणार आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा अनुकूल प्रतिकारशक्ती प्रतिसाद याच्यामध्ये आपल्याला उपयोगी पडतात. आता आपण त्याचं पुढे आपण बघूया. आणि ह्याच्या पुढे मी अर्थातच पूर्ण हिस्टोकम्पॅटेबिलिटी कॉम्प्लेक्स न म्हणता मी त्यांना MHC मॉलिक्युल्स किंवा MHC रेणू असंच म्हणणार आहे. तर जेव्हा अँटीबॉडी किंवा B सेल रिसेप्टर्स जे आहेत, तर ते कसे असतात, ते कुठल्याही मुक्त प्रतिजनांना ओळखू शकतात. परंतु T सेल्स जे आहेत त्यांना हे जे प्रतिजनाचे तुकडे आहेत, अँटीजनचे तुकडे आहेत ते किंवा पेप्टाइड्स आहेत, हे नेहमी MHCच्या पृष्ठभागांवर एखाद्या खाचेमध्ये धरलेले असतानाच T सेल्स रिसेप्टर त्यांना ओळखतात. म्हणजेच त्याच्याशिवाय ते ओळखू शकत नाहीत B सेलच्या कम्पॅरिझनमध्ये. तर MHC रेणू हे जवळजवळ जोडलेल्या जनुकांच्या समूहाद्वारे एन्कोड केली जातात. जनुकं म्हणजे जीन्स, ज्याला आपण एकत्रितपणे एक MHC लोकस असं म्हणतो किंवा आता फक्त आपण त्याला MHC म्हणू शकतो. आणि हे MHC रेणूंना जोडणारे पेप्टाइड्स आतमध्ये पचन झालं म्हणजे अख्खा जेव्हा जंतू शरीरात येतो तेव्हा आपण बघितलं की फॅगोसायटोसिसमध्ये सुद्धा त्यांच्यावर हल्ला केला जातो. वेगवेगळ्या छोट्या छोट्या पेप्टाइड्समध्ये डायजेशन केलं जातं, त्यांना तोडलं जातं आणि मग हे छोटे पेप्टाइड्स जे असतात ते ह्या MHC रेणूंवर बांधले जातात आणि मग ते पृष्ठभागांवर वाहिले गेले जातात. तर ही संरचना म्हणजे पेशींच्या पृष्ठभागावर अशी संरचना म्हणून हे काम करतात आणि त्याच्यामुळे T सेलद्वारे आणि रिसेप्टरद्वारे ते एकमेकांशी बांधले जाऊ शकतात. आता आपण बघूया की MHC मॉलिक्युलवरचा रिसर्च कसा चालू झाला किंवा त्या रेणूंवरचं संशोधन कसं झालं. तर हे नाव त्यांना मिळालं कारण पहिल्यांदा जेव्हा त्याच्यावर स्टडी केला गेला किंवा त्याच्यावर संशोधन केलं गेलं तेव्हा असं कळलं की 2 व्यक्तींमधलं जे ऊतींचं म्हणजे टिश्यूचं जे प्रत्यारोपण आहे ते स्वीकारलं जाईल की नाही हे ह्या प्रकारचे रेणू ठरवतात. बेनोसेराफ, डॉसेट अँड स्नेल यांच्या पायोनिरिंग वर्क किंवा अग्रगण्य कार्यामुळे आपल्याला कळलं गेलं की ह्या लोकसद्वारे जे नियंत्रण केलं जातं त्याची वैशिष्ट्य काय आहेत. तर त्याची वैशिष्ट्य अशी आहेत, विशेषतः ते अवयव प्रत्यारोपणामध्ये ठरवतात, त्याचं फ्युचर ठरवतात आणि त्याचप्रमाणे प्रतिजनांविरुद्ध रोगप्रतिकारक प्रतिसाद ही सगळ्यात 2 महत्त्वाची कामं हे MHC रेणू करतात. आणि ह्या कार्यामुळे या त्रिकुटाला म्हणजे बेनोसेराफ, डॉसेट आणि स्नेल या तिघांना वैद्यकीय शास्त्राचं नोबेल प्राईज मिळालं गेलं 1980मध्ये. त्याच्यानंतर अर्थातच हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकणार आहात या व्याख्यानामध्ये. झिंकरनेगल आणि डोहार्ती यांनी केलेल्या पुढील अभ्यासातून असं दिसून आलं की ह्या लोकसमुळे, ह्या MHC लोकसमुळे तयार झालेली जी प्रथिनं आहेत ती आपल्याला अनुकूल प्रतिकारशक्तीमध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये खूप महत्त्वाचं योगदान देतात. आणि त्यांनी असं दाखवलं की ही टी सेलना ही MHC प्रथिनं आणि पेप्टाइड्स हे दोन्ही ओळखणं अतिशय आवश्यक असतं. आणि 1996 साली त्यांनाही नोबेल प्राईज मिळालं. डॉन वायली आणि इतरांनी केलेल्या संरचनात्मक म्हणजे
स्ट्रक्चरल स्टडीज संरचनात्मक अभ्यासातून असं दिसून आलं की हे वेगवेगळी MHC प्रथिनं वेगवेगळ्या अँटीजन्स किंवा प्रतिजनखंडांना बांधून सादर करतात. आता आपण बघूया स्ट्रक्चर MHC क्लास 1 आणि क्लास 2चं. म्हणजे अर्थातच आपण बघणार आहोत की MHC लोकस हे क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 असे 3 वेगवेगळे वेगवेगळ्या क्लासची रचना एन्कोड करतात. आणि त्याच्यामधल्या क्लास 1ची रचना अशी असते, त्याच्यात एक मोठी ग्लायकोपेप्टाईड जड साखळी असते जी ही आहे, आणि एक छोटी हलका प्रथिन असतं जी बीटा मायक्रोग्लोब्युलिन असतं. तर ही जी मोठी आहेत ह्या दोन्ही मिळून एक पेप्टाईड तयार होतो आपला MHC क्लास 1 मॉलिक्यूल तयार होतो किंवा रेणू तयार होतो. आणि त्याच्यामध्ये ही जी अल्फा साखळी जी आहे ती 45 किलो डाल्टन आहे, आणि ही लहान जी बीटा साखळी आहे ती बीटा साखळी ही 12 किलो डाल्टन आहे. त्याला बीटा मायक्रोग्लोब्युलिन असं म्हणतात. आणि ह्या अल्फा साखळीमध्ये 3 बाह्य डोमेन आहेत, अल्फा 1, अल्फा 2 आणि अल्फा 3. आणि प्रत्येकी सुमारे 90 अमिनो ॲसिड लांबीचा असतो. प्रत्येकी सुमारे 90 अमिनो ॲसिड लांबीचा असतो. आणि त्याच्यामध्ये एक ट्रान्समेम्ब्रेन डोमेन असतं आणि एक हायड्रोफोबिक डोमेन असतं, आणि त्याच्या पाठी एक 30 अमिनो ॲसिड्स म्हणजे 30 अमिनो ॲसिडचा एक सायटोप्लाझमिक अँकर असतो. तर आपण बघितलं ते की इम्युनोग्लोब्युलिन सारखीच ही स्ट्रक्चर आहे, आणि ह्यांचा बीटा मायक्रोग्लोब्युलिनला अल्फा 3 डोमेनसारखंच त्याचं स्ट्रक्चर असतं. हे अल्फा 3 डोमेन आहे, तर हे बीटा मायक्रोग्लोब्युलिन आहे. तर ह्यांच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे, त्यांचं खूप साम्य आहे त्यांच्या डोमेनमध्ये, आणि ते नॉन कोव्हॅलंट म्हणजे सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. आणि त्यांच्या सिक्वेन्सवरनं किंवा अनुक्रम डेटावरनं असं दिसतं की ते त्यांचे कॉन्स्टंट रिजन्स म्हणजे स्थिर प्रदेश जे असतात त्याच्यात खूप समानता आहे. अल्फा 1 आणि अल्फा 2 हे जे डोमेन आहेत, अल्फा 1 आणि अल्फा 2, एकमेकांशी आंतरक्रिया करून एक 8 अँटी पॅरलल अल्टीसमार्थ बीटा स्ट्रँडची एक स्ट्रक्चर तयार करतात, आणि मग त्यांच्या दोन्ही कडांना अल्फा हेलिक्स असतं. तर आता तुम्हाला आठवत असेल, आपण IG डोमेनचं बघितलं होतं, जिथे हे बीटा स्ट्रँड्स असतात, अँटी पॅरलल असतात, आणि त्याच्यामुळे हे सगळे इम्युनोग्लोब्युलिन सुपर फॅमिलीचे सदस्य आहेत ह्या MHC क्लास मॉलिक्युल्स ऑल्सो, हे मॉलिक्युलसुद्धा किंवा रेणूसुद्धा. तर हे जे 8 प्रतिसमांतर बीटा स्ट्रँड्स आहेत आणि 2 कडांना 2 बाजूला अल्फा हेलिक्स आहे, या दोघांच्या रचनेमुळे एक खाच तयार होते, आणि ही खाच, ह्या खाचेमध्ये याच्यामध्ये 2 हेलिक्स बाजूला असतात आणि बीटा स्ट्रँड तळाशी असतात, आणि ह्या खाचेमध्येच 8 ते 10 अमिनो ॲसिडचा पेप्टाईड बांधण्याची ती पुरेशी असते. तर आत्ताच मी म्हणाले की इम्युनोग्लोब्युलिनचे सदस्य आहेत अल्फा साखळी आणि बीटा मायक्रोग्लोब्युलिन, कारण त्यांच्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन डोमेनसारखीच रचना आहे. अल्फा 3 डोमेन MHC क्लास 1 रेणूंमध्ये अत्यंत संरक्षित कन्झर्व्ड दिसतं. त्याचा एक क्रम असा आहे जो टी पेशींवर आढळणाऱ्या CD8, कारण हे बघा, जे क्लास 1 मॉलिक्युल आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. क्लास 1 रेणू जे आहेत ते CD8 पेशी जे आहेत पॉझिटिव्ह, म्हणजे त्या टी सेल्स अर्थातच, त्यांना ते प्रतिजन बांधलं जातं त्यांच्या TCRला किंवा टी सेल रिसेप्टरला, आणि त्याच्यामुळे CD8 सेल्सनी डायरेक्टली त्यांच्या पृष्ठभागातील रेणूंशी संवाद साधण्याचं काम हे MHC क्लास 1 मधलं अल्फा 3 डोमेन करतं. आता हे 3 रेणू जे आहेत म्हणजे क्लास 1 अल्फा, नंतर मायक्रोग्लोब्युलिन आणि पेप्टाईड, हे सगळे एकमेकांशी एका असहसंयुजी म्हणजे नॉन कोव्हॅलंट बॉन्डमुळे जोडलेले असतात, आणि त्या पेप्टाईडच्या पृष्ठभागावर कॉम्प्लेक्सची योग्य घडी घालण्यासाठी आणि त्याच्या एक्सप्रेशनसाठी हे अतिशय आवश्यक आहे.
म्हणजे काय तर त्याचं 3 डायमेन्शनल जे स्ट्रक्चर असतं, जे फोल्ड असतात, ते होण्यासाठी या तिन्ही रेणूंचा अतिशय उपयोग असतो. आता असं दाखवलं गेलं की जर का मायक्रोग्लोब्युलिनच्या सिंथेसिसमध्ये जर का काही अभाव असेल तर त्याच्यात क्लास 1 हे डाउडी ट्यूमर पेशींमध्ये दाखवलं गेलं. त्यांच्यामध्ये हा बीटा मायक्रोग्लोब्युलिनचं सिंथेसिस होत नाही. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की ह्याच्यामुळे क्लास 1 साखळ्या तयार करतात, परंतु त्या पटलावर व्यक्त होत नाहीत. म्हणजे हा कॉम्प्लेक्स पूर्ण फॉर्म झाल्यावरच तो पटलावर जाऊन व्यक्त होऊ शकतो. तर आता आपण बघूया क्लास 2चं स्ट्रक्चर, MHC क्लास 2 रेणूचं स्ट्रक्चर. क्लास 2 रेणूमध्ये समान आकाराच्या 2 ग्लायकोप्रोटीन साखळ्या असतात. एक साखळी असते ती 33ची असते, अल्फा साखळी, आणि 28 किलो डाल्टनची एक बीटा साखळी असते. अर्थातच त्याच्यात पटलबद्ध डोमेन्स म्हणजे हे अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2 ही 2 असतात. आणि अर्थातच त्यांना ट्रान्समेम्ब्रेन एक खंड असतो आणि सायटोप्लाझमिक अँकर असतो. आता MHC2 क्लास 2 किंवा वर्ग 2 रेणूंना इम्युनोग्लोब्युलिन सुपरफॅमिलीचे अर्थातच सदस्य म्हणून म्हणलं जातं. आणि त्यांचा पटलाजवळचे हे बीटा 2, अल्फा 2 हे सगळे IG डोमेनसारखेच क्रमवारी दाखवतात. पटलापासून दूर असलेले हे जे डोमेन आहेत बीटा 1 आणि अल्फा 1 हे जे 2 खंड आहेत, जे भाग आहेत, तर ते पेप्टाइड बंधनाची खाच तयार करतात. ही खाच ते तयार करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यात सुद्धा 8 अँटीपॅरल बीटा स्ट्रँड्स तळाशी असतात, समांतर अल्फा हेलिक्स दोन्ही बाजूला बसलेलं असतं. आणि त्याच्यात 13 ते 18 ह्या खाचेमध्ये 13 ते 18 अमिनो ॲसिडचा पेप्टाइड त्यांना बांधला जाऊ शकतो. आता MHC क्लास 2ची खाच आहे, ही जरी MHC क्लास 1च्या खाचेसारखीच असली तरी ती 2 स्वतंत्र साखळ्यांच्या संयोगाने तयार झालेली असते. तर कारण क्लास 1मध्ये फक्त एकच साखळी अल्फा 1, अल्फा 2चे तयार करते, जो पेप्टाइडची खाच असते ती. तर इथे बीटा 1 आणि अल्फा 1 या दोघांच्यामुळे ही खाच तयार होते. त्याचप्रमाणे तिथे 8 ते 10चा पेप्टाइड बांधला जातो, तर इथे 13 ते 18चा पेप्टाइड बांधला जातो. आणि विशेष म्हणजे जरी हे दोन्ही रचना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीच्या असल्या तरी, म्हणजे एक साखळी आणि 2 साखळ्या, तरी त्यांची अंतिम जी क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे, चतुर्श्रेणीय संरचना आहे, ही समान असते आणि समानच कार्य करते. म्हणजे जसं प्रतिजनांना बांधून घेणं आणि ते टी पेशींना सादर करण्याची त्यांची क्षमता. जेव्हा एक्स किरण क्रिस्टलोग्राफी विश्लेषणाद्वारे हे सिद्ध झालं आहे की या 2 प्रकारच्या रेणूंमध्ये अतिशय समानता आहे आणि ते जर का एकमेकांवर सुपरइम्पोज केले तर ते 2 सारखेच दिसतात. आता आपण येऊया क्लास 1 MHC क्लास 1 आणि क्लास 2 रेणूंमधली बहुरूपता किंवा पॉलिमॉर्फिझम. आता बहुरूपता म्हणजे काय तर त्यांचे वेगवेगळे ॲलिल्स असतात, शेकडो बदलते ॲलिल्स असतात. आणि त्यांचं हे पॉलिमॉर्फिझम म्हणजे चेंज जो असतो त्यांच्या लोकसमधला किंवा जनुकांमधला म्हणजे जीन्समधला, हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि कोणतीही जरी हे वेगवेगळे असले तरी कोणतीही एक व्यक्ती एक छोटासाच उपसंच तयार करते. म्हणजे 6 वेगवेगळे क्लास 1 रेणू आणि सुमारे 12 वेगवेगळे क्लास 2 रेणू. तर हे जे आहे म्हणजे काय आहे, MHC रेणूंची ही मर्यादता तर आहेच, परंतु टी सेल आपण बघितलं होतं, थोडक्यात बघितलं होतं आपण जेव्हा रिसेप्टरचा विचार केला होता, तेव्हा रिसेप्टर शिकलो होतो तेव्हा, की त्यांच्याकडे अँटीजन पेप्टाइडची प्रचंड श्रेणी आहे. त्यांना टी सेलचे रिसेप्टर्स ते वेगवेगळ्या अँटीजन्सना बांधण्यासाठी समक्ष आहेत. तर मग एवढे कमी प्रमाणात असलेली MHC रेणू इतक्या जास्त प्रमाणात असलेल्या टी सेल रिसेप्टर्स ज्या स्पेसिफिक आहेत अँटीजनसाठी, त्यांना कसा बरं प्रतिसाद देतात. तर त्याचं असं आहे की MHC रेणू वेगवेगळ्या पेप्टाइड्सना बांधू शकतात आणि हे
कोणत्याही MHC रेणूला असंख्य पेप्टाइड्स बांधू शकतात आणि काही पेप्टाइड्स वेगवेगळ्या रेणूंना बांधू शकतात. म्हणजे काय असतं, म्हणजे ते एकदम स्पेसिफिक नसतात, जसे TCR आणि BCR असतात. TCR आणि BCR हे अतिशय स्पेसिफिक असतात त्यांच्या लायगॅन्डसाठी. म्हणजे जे अँटीजन, जे प्रतिजन ह्या टी सेल रिसेप्टर आणि पी सेल रिसेप्टरना बांधलेले असतात, ते अतिशय स्पेसिफिक असतात, त्यांची ॲफिनिटी खूप हाय असते. पण तेच MHCच्या बाबतीत तसं नसतं, ते स्पेसिफिक नसतात. कारण कोणत्याही MHC रेणू असंख्य पेप्टाइडना बांधू शकतात. तसेच त्यांचं फक्त काम एक आहे की ते टी सेलला घेऊन जाणं. आणि म्हणूनच या बंधनाला अनेकदा प्रॉमिस्क्युअस म्हणजे बेजबाबदार किंवा अनियंत्रित बंधनं असं संबोधलं जातं. आता आपण बघूया पेप्टाइड बाइंडिंग MHC क्लास 1 आणि क्लास 2 रेणूंमधलं वेगवेगळं कसं असतं. तर पेप्टाइड बंधन डोमेन जे बनलेले आहे ते आत्तापर्यंत आपण बघितलं अल्फा 1 अल्फा 2, तर इथे अल्फा 1 आणि बीटा 1 असतं. नंतर पेप्टाइड बंधनाच्या खाचेचं स्वरूप दोन्ही टोकांना बंद असतं, तर हे दोन्ही टोकांना उघडं असतं. तर बद्ध अर्थातच हे आपण पुढे आणखीन डिटेलमध्ये बघणार आहोत. बद्ध पेप्टाइडचा सामान्य आकार 8 ते 10 अमिनो ॲसिड, तर इथे 13 ते 18 असतो. MHC रेणूंच्या बंधनामध्ये सहभागी झालेले पेप्टाइड मोटिव्स जे असतात ते पेप्टाइडच्या दोन्ही टोकावर अँकर अवशेष असतात, हे पण आपण पुढे बघणार आहोत. आणि कार्बॉक्सी टर्मिनलवर हायड्रोफोबिक असतात. आता पेप्टाइड अँकरचा संपूर्ण लांबीवर विस्तारित केलेले संरक्षित अवशेष असतात. त्याच्यामुळे ह्यांच्यासारखे फक्त दोन टोकांवरचे अँकर नसतात क्लास 1 सारखे. बांधलेल्या पेप्टाइडचं स्वरूप कसं असतं, विस्तारित रचना ज्यामध्ये दोन्ही टोकाच्या खाचेचे सदान आणि मधला भाग असतो तो वरती वक्र दिशेने वरती येतो. आणि MHC खाचेमध्ये MHC2 खाचेमधले ते तळापासून एका स्थिर उंचीवरच ती विस्तारित रचना धरली जाते. आता आणखीन डिटेलमध्ये आपण ते बघू. MHC क्लास 1 आणि पेप्टाइड यांच्यातली इंटरॅक्शन्स किंवा आंतरक्रिया कशी केली जाते. तर MHC क्लास 1 आंतरपेशीय डायजेशनने तयार झालेल्या पेप्टाइडला बांधला जातो. तो आतमध्ये पेशीच्या आतमध्ये असलेल्या पेप्टाइड्सना, आतमध्ये तयार झालेल्या डायजेशनमुळे तयार झालेल्या पेप्टाइड्सना ते बांधतात आणि टी सेलना ते सादर करतात. तर आता या बाइंडेड पेप्टाइड्सने 2 गुणधर्म असतात. एक तर 8 ते 10 ते आपण आत्ताच बघितलं, आणि पुष्कळ वेळा ते नॉनोमरस असतात, म्हणजे 9 अमिनो ॲसिड्स असतात. आणि त्यांच्या क्रमवारीमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी विशिष्ट अमिनो ॲसिड अवशेष असतात आणि त्यांना हे अमिनो ॲसिड्स त्या पेप्टाइड रेणूच्या खाचेमध्ये स्थिर असतात, म्हणून त्यांना अँकर रेसिड्यू असं म्हणतात. आता हे अँकर रेसिड्यू जे असतात ते प्रत्येक वेगवेगळ्या क्लास 1 ॲलिलिकच्या प्रकारासाठी बंद असतात. पण तरी पण त्यांच्यामध्ये कार्बॉक्सिल टर्मिनलमध्ये एक टर्मिनल अँकर असतो जो युजली हायड्रोफोबिक असतो, म्हणजे ल्युसिन किंवा आयसोल्युसिन असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अमिनो टर्मिनलच्या दुसऱ्या टोकाला एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या भागावर दुसरा अँकर आढळतो. आणि त्याच्यामुळे योग्य लांबीचा कुठलाही पेप्टाइड त्यामध्ये समान किंवा रासायनिकदृष्ट्या समान अँकर अवशेष असतात, तोच MHC क्लासला बांधला जातो. म्हणजे काय, हे जे शेवटचं आहे ते कार्बॉक्सी टर्मिनलचं आयसोल्युसिन किंवा ल्युसिन, हे जे हायड्रोफोबिक अमिनो ॲसिड आहे ते तिथे असतं. तर अमायनो टर्मिनलला 2 आणि 3 मध्ये अशा प्रकारचे दुसरा अँकर असतो. जसा हा एक व्हरायंट आपल्याला दिसतोय ज्याच्यात 2 अमिनो ॲसिड्स अँकर आहेत, तर ह्या व्हरायंट 2 दुसऱ्या व्हरायंटमध्ये आपल्याला फक्त एकच, दुसऱ्या पोझिशनला फक्त एकच अँकर दिसतो आहे. आता तुम्हाला आत्तापर्यंत माहिती आहे की न्यूक्लिएटेड किंवा केंद्रकयुक्त पेशींना एक युनिक क्लास, जो क्लास 1 रेणूंच्या सुमारे जवळजवळ 10⁻⁵ ओके एवढ्या प्रती व्यक्त करत असतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये ह्या अँकर अवशेषांवर पेप्टाइड बंधनासाठी वेगवेगळे नियम असतात. म्हणजे काय, तर ह्या केंद्रयुक्त पेशींच्या पृष्ठभागावर एकाच वेळी विविध प्रकारचे पेप्टाइड्स
व्यक्त केले जाऊ शकतात. त्याचा विचार करा, एवढासा जो छोटासा सेल, त्याच्यावर एवढे ते क्लास 1 चे रेणू, आणि ते पण किती झाले 10⁻⁵ इतके रेणू त्याच्या पृष्ठभागावर असतात, आणि ते प्रत्येक वेगवेगळे असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा अँटीजन ते ओळखू शकतात. कुठल्याही प्रकारचा अँटीजन ते टी सेल्सना प्रेझेंट करू शकतात किंवा त्यांच्यापर्यंत पोचवू शकतात. आणि हे जरी असं असलं तरी पण प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईवडिलांकडून किंवा वारसा हक्काने इन्हेरिटन्समुळे क्लास 1चे ॲलीलचा एक विशिष्ट उपसंच आपल्याकडे असतो, आणि तो उपसंच ठरवतो की कुठल्या प्रकारचे पेप्टाइड्स या CD8 पेशींना सादर केले जातात. त्याचाच अर्थ काय? प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्माच्या वेळेसच हे ठरलं जातं, कारण त्याने जन्माच्या वेळेसच त्याला आपल्या आईवडिलांकडनं हे मिळालेलं असतं की तो कुठल्या पेप्टाइड्सना टी सेल्सना सादर करणार आहे. अर्थात त्याचं पॉलिमॉर्फिझम असल्यामुळे आपल्याकडे प्रत्येक माणसाकडे हे पेप्टाइड्स असणार आहेत, तरी पण ते आईबाबांशी मिळते जुळते असतात. आणि म्हणूनच ह्या प्रकारचं, म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्यात त्याला वेगळं ह्युमन ल्युकोसाइड अँटीजन म्हणून पण म्हणतात, आणि हे ॲक्च्युली टायपिंगद्वाराच इन्हेरिटन्स बघितला जातो. म्हणजे एखादं मूल ह्या माणसाचं आहे की नाही किंवा ह्या बाईचं आहे की नाही हे आपण माहिती करून घेऊ शकतो ह्या पर्टिक्युलर MHC क्लास 1 ॲलील्समुळे, कारण म्हणजे HLA-मुळे, कारण ते आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेलं असतं. आता दिलेल्या MHC रेणूंमध्ये पेप्टाइड बंधन खाच विविध प्रकारच्या पेप्टाइडच्या विस्तृत श्रेणीशी दृढपणे कशी आंतरक्रिया करू शकते, हे आपल्याला त्यांच्या क्रिस्टलोग्राफिक स्ट्रक्चरवरनं कळतं. तर असं असतं की हे दोन्ही अँकर, हा एक अँकर आहे, जो अँकर दाखवला आहे इकडे, आणि हा एक अँकर आहे कार्बॉक्सी टर्मिनलला, तो अँकर आहे. हे 2 अँकर फिक्स असतात, पण मधला जो पेप्टाइडची जी अमिनो ॲसिड्स असतात त्याच्यामध्ये व्हेरिएबल पेप्टाइड्स इथे बांधू शकतात. काही पेप्टाइड्स खूप बल्ज होतात, काही कमी बल्ज होतात, काही असे असतात. म्हणजे ह्याच्यामुळेच एक MHC मॉलिक्यूल वेगवेगळ्या पेप्टाइड्सना बांधू शकतो. जिथे हे स्थिर आहे 9 वाला आणि 2 आणि 3 वाला अँकर अमिनो ॲसिड स्थिर आहेत, कारण त्यांच्याशीच इंटरॅक्शन्स होतात. पण हे मधले जे अमिनो ॲसिड्स आहेत, असे वेगळे असणारे असंख्य पेप्टाइड्स ह्या सेम MHC मॉलिक्युल्सला मानले जाऊ शकतात आणि थेट ते इंटरॅक्शन्स करू शकतात. आता क्लास 2ची आपण रिॲक्शन बघणार आहोत. हे क्लास 2 विविध पेप्टाइड्सना बांधले जातात आणि CD8 सेल्सना सादर करतात. परंतु ते 13 आणि 18 अमिनो ॲसिड्स असतात, हे तर आपण बघितलेलंच आहे. आणि क्लास 2मधील पेप्टाइड बंधन कॅच दोन्ही बाजूंना खुली असते म्हणजे काय? तर ती लेस कन्झर्वड असते. म्हणजे त्याच्यात असं नसतं की ह्या पेप्टाइड हा अमिनो ॲसिड इथे पाहिजे, या अमिनो ॲसिड, आणि अँकर 2 बाजूला जसे आपण MHCमध्ये बघितलं तसं नसतं. तर त्याच्यात ते एखाद्या हॉटडॉगसारखं मध्ये बांधलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की हा पेप्टाइडचा जो बॅकबोन आहे आणि क्लास 2मधले रेणू यांच्यातलं हायड्रोजन बॉन्डिंग होतं आणि संपूर्ण भागामध्ये ते वितरित होतं. आणि त्याच्यामुळे तो अंतर्गत 7 ते 10 अमिनो ॲसिडचा एक क्रम असतो जिथे मुख्य संपर्क होतो. आणि त्याच्यानंतर मग अमिनो टोकावर, म्हणजे अमायनो टर्मिनलवर ॲरोमॅटिक किंवा वलयकार हायड्रोफोबिक अवशेष असतात. आणि पेप्टाइडच्या मध्यभागात कार्बॉक्सी टर्मिनलवर 3-4 आणखीन हायड्रोफोबिक अवशेष असतात. प्रत्येक पृष्ठवंशीय प्रजातीमध्ये, म्हणजे वर्टिब्रेट्स यांचे क्लासेसमध्ये MHC बनवणारे जनुकांचे, म्हणजे जीन्सचे खूप घट्ट जोडलेले समूह असतात. MHC रेणूंचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अर्थातच मग ते प्रतिजन बाह्य असो किंवा ते शरीरातले असो, कोणताही तुकडा यजमान टी पेशींद्वारे ते पाहिले जातील असे ठरवणे. आणि दुसरं म्हणजे विविध प्रकारच्या प्रतिजनांना मजबूत आकस्थितीने बांधून ठेवता येणे, हे लायगंडकारक
लायगॅन बंधक विषयक एक आव्हानच आहे. आता हे आव्हान जसं आपण म्हणजे बघितलं की टी सेल आणि बी सेल हे महत्त्वाचे आहेत, पण ते वेगवेगळ्या धोरणांचा वापर करतात. म्हणजे ते दोघेही जिनॉमिक रिअरेंजमेंट किंवा जीन एडिटिंग वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी जे आपण बघणार आहोत करतात आणि त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे रचना त्यांना द्वारे त्यांची निर्मिती केली जाते. पण MHC रेणू पेप्टाइड बंधन क्षमतेची कशी लवचिकता आणि त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या MHC रेणूंच्या एक्सप्रेशन एका वेळेस याच्यामुळे ह्या सगळ्या एकीकरणाचा वापर वेगवेगळे मॉलिक्यूल करण्यात जातो. तर आता आपण ह्या MHC जीन क्लस्टरचा कसा अभ्यास सुरू झाला ते आपण बघूया. 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे प्रत्यारोपणाचा अभ्यास सुरू झाला आणि ह्याच्यातनं 2 निरीक्षणं आली. एक पहिलं निरीक्षण असं की मानवी लाल सेल रक्तपेशींवर म्हणजे RBCsवर एक बायोकेमिकल पृष्ठभागांवर खुणा असतात, जे मार्कर्स असतात, ते प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असतात आणि हे रेणू इतरांच्या सिरममध्ये अँटीबॉडीद्वारे तयार केले जातं, जे आपल्याला माहिती आहे की कार्ल लॅन्सनायनर यांनी ABO हे वेगवेगळे रक्तगट प्रतिजन म्हणून ओळखले गेले आणि ज्याच्यावर A अँटीजन आहे त्यांना A म्हणतात, AB असेल तर AB म्हणतात, ज्याच्यावर काही नाही त्याला O रक्तगट म्हणतात. आणि या शोधामुळे अर्थातच ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा संक्रमणामध्ये प्रगती झाली आणि कित्येक रोगांचे आयुष्य त्याच्यामुळे वाचतं आहे पूर्ण आपल्या पृथ्वीवर. 1930मध्ये लॅन्सनायनर यांना नोबेल प्राईज मिळालं ह्या त्यांच्या शोधामुळे. दुसरं निरीक्षण असं की वेगवेगळ्या अनुवंशिक पार्श्वभूमीच्या प्राण्यांमध्ये प्रत्यारोपण केलेल्या कर्करोगीच्या पेशी त्वरित नाकारल्या जातात. म्हणजे ज्यांचं जेनेटिक बॅकग्राऊंड वेगवेगळं आहे अशा प्राण्यांना एकमेकांचं जर का पेशी आपण त्यांच्यात प्रत्यारोपण केल्या, ट्रान्सप्लांट केल्या तर त्या नाकारल्या जातात. हा पहिला शोध आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर गोरर याने रक्तपेशींच्या प्रतिजनांना एन्कोड करणाऱ्या जीन्सची किंवा जनुकांची 4 गटांची ओळख पटवली. 1 ते 4 असं त्यांनी नावं दिली आणि हे गट इनब्रीड प्राण्यांमध्ये प्रत्यारोपण केलेल्या ट्यूमरच्या नकारासाठी जबाबदार असतात. आता हे जॉन स्नेल यांनी केलेल्या कार्यामुळे असं सिद्ध झालं की गट 2 मधील जे जनुक आहेत ते डायरेक्टली प्रत्यारोपित ट्यूमर किंवा इतर टिश्यूज नाकारण्यास खरं तर जबाबदार आहेत आणि हे पूर्ण शरीरात हे अँटीजन उपस्थित आहे. म्हणजे अर्थातच तेच हिस्टोकम्पॅटेबिलिटी किंवा MHC अँटीजन. तर स्नेल यांना 1980 साली याच्याबद्दल नोबेल प्राईज मिळालं आणि स्नेल यांनी ह्या जनुकांना किंवा ह्या जीन्सना हिस्टोकम्पॅटेबिलिटी जीन्स किंवा सध्या हिस्टोकम्पॅटेबिलिटी 2 हे अर्थातच प्राण्यांमध्ये म्हणजे माईसमध्ये आणि ह्युमन्समध्ये आपण बघणारच आहोत की ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन्स त्यांना म्हणतात. गोरर यांच्या मूळ गट 2 मधील रक्तपेशींना प्रतिजनांना आज समानार्थी म्हणजे हिस्टोकम्पॅटेबिलिटी अँटीजन, MHC अँटीजन किंवा MHC रेणू असं कुठल्याही नावाने संबोधलं जातं. आता MHCचे 3 प्रमुख श्रेणींमध्ये ते रेणू एन्कोड करतात. एक म्हणजे ते मानवाच्या गुणसूत्र 6वर आहेत तर उंदराच्या 17वर आहेत आणि ते सलग एका पट्टीत मांडलेल्या जनुकांचा एक समूह आहे. DNA एका लांब सलग पट्ट्यात एकत्र ते येतात म्हणून त्याला लोकस असं म्हणतात. मानवाच्या MHCला ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन असं आत्ताच मी म्हटलं असं म्हणतात कॉम्प्लेक्स, तर उंदरामध्ये त्याला H2 कॉम्प्लेक्स असं म्हणतात. दोन्ही बाबतीत MHC जनुका 3 श्रेणीच्या संकेतन करतात किंवा एन्कोड करतात आणि ह्या क्षेत्रांमध्ये अशी जनुकं असतात जी प्रत्येक श्रेणीची मूळ उदाहरणं मानली जातात. म्हणजे काय क्लासिकल MHC जनुकं आणि नॉन क्लासिकल MHC जनुकं. तर आपण ते पुढे बघणार आहोत की क्लासिकल म्हणजे अभिजात MHC जनुकं कुठली आहेत किंवा जीन्स कुठले आहेत. ही क्लासिकल MHC जनुकं आहेत. 3 गटांमध्ये किंवा 3 वर्गांमध्ये विभागली गेलेले आहेत. क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 जनुके. जवळजवळ सर्व न्यूक्लिएटेड किंवा केंद्रक असलेल्या पेशींच्या पृष्ठभागावर व्यक्त होणाऱ्या ग्लायकोप्रोटीन्सना ते एन्कोड करतात
आणि त्यांचं उत्पादनाचं मुख्य कार्य म्हणजे आपण बघितलं टी-सेल CD8 टी-सेल्सना ते पेप्टाइड्स, सायटोसॉलिक पेप्टाइड्स सादर करतात. MHC2 क्लासमधले जनुकं असतात ते प्रायमरीली मुख्यत्वे APC किंवा अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स, मॅक्रोफाज, डेंड्रायटिक सेल किंवा बी सेल ह्यांच्यावर व्यक्त होतात आणि ते CD4 सेल्सना बाह्य पेशीतले पेप्टाइड्स, पेशीबाह्य पेप्टाइड जे असतात ते सादर करतात. आता MSC क्लास 3 असतात, हे वेगळ्याच प्रकारचे प्रथिनांना एन्कोड करतात, तर त्याचे पण कार्य अर्थातच रोगप्रतिकारक कार्य असतात आणि ते टी सेलना प्रतिजन्य साधारण करण्यात थेट भूमिका बजावत नाहीत. तर आता आपण इथे बघितलं माऊसचा जो H2 कॉम्प्लेक्स आहे तो त्यांचा क्लास 1 हा थोडासा डिवाईड केला गेला आहे. त्याच्या क्लास 1च्या मध्ये क्लास 2 आणि क्लास 3 ची जनुकं आहेत. तर क्लास 3 आपण बघितलं की इथे वेगळ्या प्रकारचं प्रोटीन्सला ते एन्कोड करतात, हे आपण डिटेलमध्ये जरा बघू. तर त्याचप्रमाणे ह्युमन HLAमध्ये हे असं एन्कोड केलेलं असतं, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 2, म्हणजे एका लाईनमध्ये नाही आहेत. क्लास 3, क्लास 1 आणि क्लास 2च्या मध्ये आहेत जीन प्रोडक्ट्स. आता क्लास 1चं जीन्स आपण बघूया. तर क्लास 1च्या रेणूंचा सर्वप्रथम शोध लागला तो अर्थातच केंद्रक असलेल्या पेशींवर आणि हा उंदरांमध्ये आता आपण बघितला तो अखंड नाही आहे. जसा हा क्लास 1 आहे तो अखंड नाही आहे, या बाजूला आहेत आणि मग या बाजूला आलेला आहे. त्यांच्यामध्ये उंदरांमध्ये K आणि D असतात, H2K आणि H2D. तर माणसांमध्ये किंवा मानवांमध्ये HLA-B, HLA-C, A, B आणि C लोकस एन्कोड केले जाते. बीटा मायक्रोग्लोब्युलिन MHC लोकसच्या बाहेर पूर्णपणे वेगळ्या गुणसूत्रावर एन्कोड केलं जातं, जसं गुणसूत्र 15 मानवामध्ये आणि उंदरामध्ये गुणसूत्र 2. आता MHC क्लास 2च्या क्षेत्रामध्ये मानवामध्ये 3 लोसाय असतात, HLA, DP, DR, DQ असे 3 असतात. तर इथे आपण बघू शकतो हे जे आहेत ते HLA-2 आहेत आणि इथे ह्या उंदरांचे आहेत, हे इथे आहेत DQ, DR आणि अर्थात त्याच्यात पण आपल्याला 2 वेगवेगळ्या साखळ्या म्हणजे अल्फा आणि बीटा साखळ्यांना एन्कोड करणारे 2 लोसाय असू शकतात. ह्यावरच्या आपण बघितलं DP, DQ आणि DR या प्रत्येक लोसायमध्ये अल्फा आणि बीटा या दोन्ही साखळ्यांचे कोडिंग असतं, कोडिंग सिक्वेन्स असतात. ओके, तर सर इथे आपण बघू शकतो अल्फा आणि बीटा दोन्ही आहे, इथे DQ आहे, इथे DR आहे. असं आपले 3 जे आपण बघितलं DQ, DR आणि DP हे तिन्हीचे दोन प्रत्येकी 2 लोसाय प्रत्येक ह्याचे असते, अल्फाचा एक आणि बीटाचा एक असं असतं. आता एका व्यक्तीमध्ये एका वेळी एका लोसाईमधील 2 पैकी एका किंवा दोन्ही साखळ्यांचे जनुकं उपस्थित असतात आणि दोन्ही गुणसूत्रांवर एकापेक्षा जास्त DR बीटा पण साखळी असू शकते आणि त्याच्यामुळे या पेशींवर त्या एकाच वेळी व्यक्त होतात. म्हणजे काय, आता DR, DP, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 असं पण असू शकतं. त्याच्यामुळे तेवढेच जास्त वेगवेगळ्या प्रकारचे MHC मॉलिक्युल्स, MHC1 मॉलिक्युल्स तयार होऊ शकतात. तसंच DR अल्फा साखळीत पण अनेक आणि DR अल्फा साखळी कुठल्याही बीटा साखळीबरोबर जोडी बनवू शकते. म्हणजे आता अल्फा 1, अल्फा 2, अल्फा 3 असेल तर बीटा 1, बीटा 2, बीटा 3 मधल्या कुठल्याही बरोबर ती जोडी बनवू शकतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे मॉलिक्युल्स तयार होतात, वेगवेगळ्या खाचा तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एक युनिक असं प्रतिजन सादर करणारं क्लास 2 DR रेणू तयार होऊ शकतात. आता आपण बघूया क्लासिकल MHC जीन्स क्लास 3 बघूया. तर क्लास 3मध्ये काय होतं की त्यांचं कार्य वेगळं असतं, त्यांची रचना वेगळी असते, परंतु प्रतिजन सादर करण्याची किंवा प्रक्रिया म्हणजे अँटीजन प्रोसेसिंग आणि प्रेझेंटेशन याच्यामध्ये त्यांची थेट भूमिका दिसून येते. आणि त्याच्यामध्ये उदाहरणं अशी आहेत की कॉम्प्लिमेंट घटक C4, C2, फॅक्टर B हे जे आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलं आहेत, या कॉम्प्लिमेंट घटकांविषयी आपण अभ्यास केलेला आहे. तसेच ट्युमर नेक्रॉसिस फॅक्टर्स ही जी प्रथिनं आहेत, लिम्फोटॉक्सिन आणि TNF हे दोन्ही याची कोडिंग ह्या क्लास 3मध्ये होतात. क्लास 3 प्रदेशातील जनुकं क्लास 1 आणि क्लास 2 जनुकांमध्ये कमी पॉलिमॉर्फिक बहुपरी असतात
आणि त्यांचा हा पॉलिमॉर्फिझमचा वेगवेगळ्या विशिष्ट रोगांशी संबंध जोडलेला असतो. म्हणजे जसा TNF पॉलिमॉर्फिझमचा संबंध काही संसर्गजन्य रोगाशी असतो, तर त्यांच्याशी संवेदनशीलता किंवा क्रोन्स रोग आणि संधिवात हे म्हणजे ऑटो इम्युन रुमॅटॉइड आर्थरायटिस वगैरे असे जे रोग आहेत ते TNFच्या वेगवेगळ्या पॉलिमॉर्फिझम किंवा बहुरूपतेशी जोडले गेलेले आहेत. क्लास 3 जनुकांचा समूह MHC लोकस असलेल्या सर्व प्रजातींमध्ये कन्झर्वड आहे आणि हे सूचित करतं की या समूहाचा एक समान प्रकारे जे उत्क्रांती झाली आहे, इव्होल्युशन झाले, त्याच्या दबावाखाली हे आलेले आहेत. आता आपण बघूया नॉन क्लासिकल MHC जीन्स म्हणजे काय. MHC लोकसमधील अतिरिक्त जनुके जी क्लासिकल नाही आहेत त्यांना हे एन्कोड करतात आणि त्याच्यामध्ये विविधता एकदम कमी असतं त्यांच्यात, पण तरी पण ते वेगवेगळे भूमिका बजावत असतात. तर क्लासिकल नसलेले प्रथिनं काही विशिष्ट प्रकारच्या पेशींच्या पृष्ठभागावरच व्यक्त येतात. याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मानवामध्ये HLA-G वर्ग 1 रेणू जो आहे तो मदर फिटस म्हणजे मातृ आणि भ्रूण इंटरफेसमधल्या गर्भाच्या पेशींच्या पृष्ठभागावर उपस्थित असतो. आणि म्हणजे गर्भ बघा हा वेगळा असतो मातेपासून, कारण गर्भामध्ये मात्याकडनं पित्याकडनं आलेले दोन्हीही हॅप्लोटाइप्स असतात, त्याच्यामुळे तो वेगळा असतो. तरी पण तो परकीय म्हणून ओळखला जात नाही मातेकडनं आणि त्याचं रिजेक्शन होत नाही. आणि ते रिजेक्शन होऊ नये याच्यासाठी हे रेणू मदत करतात. आणि तो मातेच्या CD8 सेल्सपासून त्याचं रिजेक्शन होऊ नये ह्याचं श्रेय ह्या HLA-G क्लास 1 रेणूंकडे दिलं जातं. अर्थात हा क्लास हा नॉन क्लासिकल क्लास आहे. अल्प बहुरूपता म्हणजे पॉलिमॉर्फिझम नाही आणि विशेष रोगप्रतिकारक कार्य दर्शवणारे क्लासिकल नसलेले क्लास 2 रेणू म्हणजे क्लासिकल नसलेले क्लास 2 रेणू हे क्लास 2 प्रदेशातच एन्कोड होत असतात. म्हणजे जसं तुम्ही इकडे बघाल ह्याच्यामध्येच क्लास 2च्या मध्येच ते आलेले आहेत. ते क्लास 2 रेणूज ते क्लासिकल नाही आहेत, पण ते त्याच्यामध्येच कुठेतरी ते असतात आणि ते प्रतिजन पेप्टाईडचं लोडिंग सुलभ करतात. आणि जसं DO आणि DP हे जे दोन आहेत जनुक हे अतिशय महत्त्वाचे आहेत अँटीजन प्रेझेंटेशन आणि प्रोसेसिंग आणि प्रेझेंटेशन किंवा प्रक्रिया आणि सादरीकरणाचं रेग्युलेटर म्हणजे नियामक, आंतरपेशीय नियामक म्हणून DO काम करतो, तर DP लोडिंगला मदत करतो. आता आपण येणार आहोत हॅप्लोटाईप म्हणजे काय. आता जेव्हा MHC लोकसमध्ये असलेली जनुके अत्यंत पॉलिमॉर्फिक आहे आणि त्यांचे पर्यायी प्रकार किंवा ॲलिल्स हे लोकसंख्येमध्ये आहेत आणि हे हे जे बहुरूपता असलेली हे DNA असतात, ही बहुरूपता जवळजवळ बहुधा अँटीजन बंधन खाचेमध्येच असण्याची शक्यता असते. जिथे पेप्टाईडचा संपर्क येईल अशा ठिकाणीच त्या अमिनो ॲसिडचा कोड करतात. त्याच ठिकाणी हा पॉलिमॉर्फिझम असतो किंवा बहुरूपता असते. आणि ही MHC क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 हे स्वतंत्र जनुक हे सगळे जीन्स इतके जवळ आहेत की ते आपल्याला वारसा हक्काने लिंक्ड म्हणतात, त्याला संलग्न असतात. त्याचं म्हणजे इनहेरिटन्स आपल्याला वारसा हक्काने होतात. आणि ह्या पूर्ण संचाराला, ह्या लिंकेजला एकतर डिसइक्विलिब्रियम म्हणतात आणि ह्या पूर्ण ॲलिल्सच्या संचाला हॅप्लोटाईप असं म्हणतात. तर एका व्यक्तीकडनं आपल्याला एक हॅप्लोटाईप येतं वडिलांकडनं आणि आईकडनं, म्हणजेच ॲलिलचे 2 संच आपल्याला वारसा हक्काने मिळतात. आता जर एखादी लोकसंख्या उच्च प्रमाणात इनब्रेड असेल, इनब्रेड म्हणजे काय, तर त्यांचे पुष्कळसे ॲलिल्स सेम असतील, तर ही संतती असते ती समयुग्मची किंवा होमोझायगस होऊ शकते. आणि ज्यामुळे त्यांचे मातृ आणि पितृ हॅप्लोटाईड समान असल्यामुळे समान MHC रेणू व्यक्त होऊ शकतात. पण अर्थातच हे असं आपल्या मानवी जातीत होऊ शकत नाही, कारण मानवी जात ही
आउटब्रेड असं म्हटलं जातं. आपल्याकडे आउटब्रेडिंग असतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे MHC मॉलिक्युल्स वेगवेगळ्या लोकांना असतात. पण उंदरांमध्ये हे हेतुपुरस्पर केलेलं असतं, आंतरप्रजनन म्हणजे इनब्रीड केलेलं असतं. आणि अशा प्रजातींना सिंजेनिक म्हणतात, जे सगळ्या बाबतीत आनुवंशिकतेनुसार सगळ्या, म्हणजे इवन MHC लोकसमध्ये सुद्धा ते सारखे असतात. हे सिंजेनिक म्हणजे सगळ्या लोकसमध्ये ते सारखे असतात, त्यांना सिंजेनिक माईस म्हणतात. पण जर का त्यांचं कॉन्जेनिक असतील, म्हणजे काय तर बाकी सगळ्या क्षेत्रात ते एकच असतात अनुवंशिकदृष्ट्या, परंतु MHC कॉन्जेनिक असतात, ते MHC जिनोटाईप वगळता बाकी सर्वत्र समान असतात. आणि हे अशा प्रकारचे उंदीर वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्समध्ये किंवा संशोधनामध्ये वापरले जातात, त्या वेगवेगळ्या लोकसचं महत्त्व जाणून घेण्यासाठी. तर आता आणखीन एक महत्त्वाचं आहे, MHC रेणूंची अभिव्यक्ती किंवा एक्सप्रेशन हे कोडॉमिनंट असतं. आता कोडॉमिनंटचा अर्थ काय, तर कोडॉमिनंट म्हणजे एकाच वेळी सगळे हॅप्लोटाईप्स एकाच वेळी एकाच पेशीमध्ये व्यक्त होणं, याला कोडॉमिनन्स असं म्हणतात. म्हणजेच मात्याचं आणि पित्याचं दोन्ही जनुक उत्पादन एकाच पेशीमध्ये होतं. मग ते आता आपण बघूया कसं असतं ते. कारण मानवी HLA जरी बहुज असलं तरी त्यांच्याची जनुक एकमेकांशी बांधलेले असतात आणि ही अप्लाइड आपल्याला वारसा हक्काने जेव्हा मिळतात. पण जेव्हा आई आणि वडील यांचे हॅप्लोटाईप भिन्न असतात, तेव्हा दोन भावंडांना समान पितृ आणि मातृ हॅप्लोटाईप्स वारशाचे मिळण्याची शक्यता, म्हणजे सेम अगदी आईवडिलांसारखेच याची शक्यता 1/4 असते. आणि त्याच्यामुळे ते एकमेकांशी ज्यामुळे ते एकमेकांशी हिस्टोकम्पॅटेबल किंवा बनतात. HSC लोकलवर जनुकीयदृष्ट्या समान, म्हणजे 1 in 4च चान्स असतो त्यांना की ते एकमेकांशी हिस्टोकम्पॅटेबल असतील. आता इथे बघा, जेव्हा HLA टाईप हा पॅरेंटचा आहे, मेल आणि फिमेलचा HLA टाईप AB आणि CD असं एक्झाम्पलसाठी आपण घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रोजनी कुठली तयार होऊ शकते त्याचं आहे AC, AD, BR, BC आणि BD. याच्यातलं एक तर कॉम्बिनेशन आहे आणि एक तर ओरिजिनल आहे. म्हणजे AC आणि CD हे ओरिजिनल आहे आणि ओके BC BD आणि BR हे आहे, हे नवीन जे कॉम्बिनेशन तयार झालं आहे, हे रिकॉम्बिनेशनने ह्यांच्या दोघांच्या तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्याकडे येऊया की डायव्हर्सिटी. ओके, ह्या डायव्हर्सिटीकडे आपण येऊया. डायव्हर्सिटी क्लास 1 आणि क्लास 2 मॉलिक्युल्सची कशी असते, तर ती कशी येते ते आता आपण बघूया. जेव्हा आपल्याला माहिती आहे की दोन्ही ॲलेल्स कोडॉमिनंटली एक्सप्रेस होत आहेत आणि जेव्हा विषमयुग्मी म्हणजे हेटेरोझायगस व्यक्ती जेव्हा MHC जनुकाच्या स्थानावर दोन्ही ॲलेल्सचं कोडिंग करतं, तेव्हा काय होतं ते आपण बघूया. तर आता हा H2K जो उंदीर आहे त्याच्यामध्ये KK, DK आणि LK असे, आणि H2D उंदीर आहे त्याच्यामध्ये KD, DD आणि LD असे क्लास 1 मॉलिक्यूल तो व्यक्त करू शकतो, जसं आपल्याला इकडे दिसेल हे. तर त्याने दोन्ही त्याच्यामध्ये आहेत, कारण ह्यांचा जो क्रॉस आहे ते हे दाखवलेले आहे. त्याच्यामुळे या दोन प्रजातींच्या संकरणामुळे जी F1 संतती तयार होते ती पालकांमधनं दोन्ही प्रकारचे भिन्न रेणू घेते आणि त्याच्यामुळे ती क्लास 2चे 6 भिन्न रेणू व्यक्त करू शकते, कारण पालकांकडनं त्यांना 2 प्रकारचे मिळतात, त्यांना रेणू मिळतात म्हणून. तर आता इतक्या मोठ्या संख्येने क्लास 1ची अभिव्यक्ती ज्यापैकी आणि प्रत्येकाची वेगळी पेप्टाईड बांधण्याची विशेषता आणि त्याच्यामुळेच मोठ्या संख्येने भिन्न पेप्टाईड्स प्रदर्शित करण्यासाठी ते सादर करण्यास अनुमती देते. आता क्लास 2 रेणूंमध्ये काय होतं, तर क्लास 2 हे या बाजूला दाखवलेले आहेत, या इथे हे सगळे क्लास 2 आहेत. तर क्लास 2मध्ये विविधतेची आणखीन मोठी क्षमता आहे, कारण ते 2 भिन्न पेप्टाईड साखळ्यांपासून बनलेले आहेत आणि त्याच्यामुळे वेगळ्या त्यांच्या दोघांमुळे एक वेगळा बाइंडिंग ग्रुप तयार होतं किंवा बाइंडिंग खिसा तयार होतं, क्लिफ्ट तयार होतं. आणि ह्या हेटेरोझायगस व्यक्तींकडनं एकाच गुणसत्रामधून मातेकडनं आणि पित्याकडनं उद्भवणारे जे अल्फा आणि बीटा ह्यांचा संयोग आहे ते खूप वेगवेगळे युनिक जोड्या तयार करतात आणि त्याच्यामुळे
त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात MHC2 मॉलिक्युल्स वेगवेगळे तयार होऊ शकतात. आता उदाहरणार्थ जर का H2 उंदीर आपण घेतला तर ह्यांच्यामध्ये 2 क्लास 2 मॉलिक्युल्स आहेत, A आणि E. तर त्याच्यात AK आणि EK असतं. तर H2D उंदरामध्ये AD आणि ED असे 2 रेणू व्यक्त करू शकतो. या 2 प्रजातींच्या संकरामुळे F1 जनरेशनमध्ये क्लास 4 मॉलिक्युल्स त्यांच्या पालकासारखेच आणि 4 नवीन रेणू व्यक्त होतात. आता हे 4 नवीन रेणू आहेत, एक आहेत त्यांच्या पालकासारखेच आणि एक आहेत त्यांना वेगवेगळे. असे वेगवेगळ्या प्रकारचे रेणू तयार होतात. आता मानवी लोकसंख्येमध्ये ही अनुवांशिक विविधता जी आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, ती डायव्हर्सिटीमुळे आपल्याला कशा प्रकारचं कॉम्बिनेशन मिळू शकतं ते आता आपण बघूया. MHCमध्ये अत्यंत मोठ्या संख्येने भिन्न ॲलिल्स तयार असतात. जसं आता तुम्ही बघाल इथे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की त्याच्या बीटा चेनचे सुद्धा वेगवेगळे बीटा 1, बीटा 3, बीटा 4, बीटा 5 वगैरे असतात आपल्याकडे. तसेच ह्या आता बघा DR बीटा 1चे जवळजवळ 1440 अशा प्रकारचे ॲलिल्स तयार आहेत. तर DQ बीटा 1चे सुद्धा 678, तर DP बीटा 1चे 591 ॲलिल्स आता आपल्याला माहिती आहेत. आत्तापर्यंत हे ॲलिल्स माहिती आहेत. तर क्लास 1चे HLA लोकस जे आहेत त्याच्यात तर खूपच ॲलिल्सची संख्या आहे. आपण बघितलं Aमध्ये जवळजवळ 2480, Bमध्ये 3200 आणि Cमध्ये 2100. तर आता विचार करा, हे जे कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यामुळे ह्या ॲलिल्सच्या DNA अनुक्रमात 5 ते 10% फरक पडतो. आणि आत्तापर्यंत 15,000पेक्षा जास्त हे सगळे मिळून तुम्ही विचार करा, 15,000पेक्षा जास्त ॲलिल्स आपल्याकडे मानवी ह्युमन जिनोममध्ये माहिती आहे. आता ह्याच्यामुळे ह्या प्रचंड बहुरूपतेमुळे एका प्रजातीमुळे MHC रेणूंची प्रचंड विविधता दिसून येत आहे. याचा अर्थ काय? आता एका क्लास 1च्या सर्वात बहुरूपी जनुकामुळे म्हणजे आता A, B आणि C आपण बघितलं केवढे तरी ॲलिल्स त्यांचे आहेत. आणि त्याचा विचार केला तर संभाव्य हॅप्लोटाइप्स ह्याची एक थेरॉटिकल संख्या 40 अब्जाहून जास्त आहे. विचार करा, 40 अब्जाहून जास्त आहे. तर क्लास 2 हा आहे, त्याची संख्या आणखीन आश्चर्यकारक आहे, कारण त्याच्यामध्ये आणखीन एक अल्फा आणि बीटा अशा 2 चेन असल्यामुळे त्याचे कॉम्बिनेशनचे संभाव्य हॅप्लोटाइप्स हे 10⁻13 एवढं जास्त असू शकतं. आणि ह्या सगळ्याचे एकत्र ॲलिल्स आपण केले तर संभाव्य ॲलिल्स आपल्याला 10⁻23 असे कळू शकतात. म्हणजे ह्याचाच अर्थ मूळचे कमी असलेले जे MHC जनुक आहेत आणि ॲलिल्स आहेत त्याच्यामधनं कॉम्बिनेशनद्वारा हे MHC ॲलिल वेगवेगळ्या पेप्टाइड्सना बांधण्यासाठी सज्ज राहतात. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. जसे T सेल्स आणि B सेल्सची वेगळी स्ट्रॅटेजी आहे ही बहुरूपता घेण्याची किंवा वेगवेगळ्या अँटीजन्सना बांधण्याची, तसंच MHC सुद्धा सज्ज आहे हे अँटीजन प्रेझेंट करण्याची, हे अँटीजन सादर करण्याची T सेल्सना. आता रोल ऑफ डायव्हर्सिटी आपण बघूया. हे काय आहे, रोल काय आहे? तर अर्थातच त्यांना वेगवेगळ्या संसर्ग घटकांना आणि रोगप्रतिकारक विकारांना ते प्रतिकार करण्यात प्रवृत्त करतो. तसेच उत्क्रांतीच्या दाबातील बाबतीत प्रतिसादाचा प्रभाव पडल्याने विविधता राखण्यात आणि विशिष्ट अलील निवडण्यात खूप महत्त्वाची भूमिका त्यांनी केलेली आहे. आणि काही पुरावे असे सूचित करतात की प्रजातींमध्ये जर का MHC पॉलिमॉर्फिझम कमी असेल तर रोगाची शक्यता वाढते. जसं काही चित्त्यांमध्ये असं दाखवले की त्यांच्या MHCमध्ये खूप कमी पॉलिमॉर्फिझम आहे आणि त्याच्यामुळे ते एका प्रकारच्या व्हायरसला बळी पडू शकतात, त्यांची संशोधना वाढते. आणि दुसरं असं आहे की आकर्षण आणि संभोग किंवा त्यांच्यातलं अट्रॅक्शन हा मानवी अभ्याससुद्धा केलेला गेला आहे. आणि असं त्यांनी दर्शवलं आहे, या स्वीट स्मेल टेस्ट म्हणून त्याला असं म्हणतात, त्याच्यात असं त्यांनी दर्शवलं आहे की भिन्न MHC ॲलिल असलेल्या व्यक्तींचा एकमेकांकडे पसंती जास्त असते. म्हणजेच
आपण बायोलॉजिकली वेगळ्या ॲलिल्सच्या व्यक्तीकडे आकर्षित होतो आणि त्याच्यामुळे नवीन संततीमध्ये नवीन MHC ॲलिल्स याचे योगदान वाढले जाते आणि वाढीव तंदुरुस्तीची क्षमता तयार होते. एक वाढीव तंदुरुस्त आपली पुढची पिढी तयार होते आणि अर्थातच त्याच्यामुळे मृत्यूदरात कमतरता होते आणि इव्हॉल्युशनमध्ये त्याचा फायदा होतो. तर एखादी व्यक्ती जेव्हा जोडीदार किती चांगले योगदान देईल याचं मूल्यांकन कसं करतं, तर हा उमेदवार आहे गंध. ह्याचा ॲक्च्युली उंदरांमध्ये हे सिद्ध झालं आहे की ह्या वासाद्वारे, ओडरद्वारे उंदीर एकमेकांना वेगवेगळ्या MHC असलेल्या पार्टनर्समध्ये अट्रॅक्ट होतं आणि तसंच ही शक्यता मानवामध्ये पण आहे असं वाटतं. आता MHC पॉलिमॉर्फिझम आणि अँटीजन बाइंडिंग ग्रुप किंवा जो आहे तो आपण बघूया. MHC बहुरूपता आपण मगाशीच बघितलं की ती अँटीजन बाइंडिंग पुरतीच मर्यादित असते आणि ती जास्त असली तरी पण ती रँडमली वितरित नसते. हे आपण बघितलं ते मुख्यत्वे क्लास 1 रेणूच्या पडदा दुरस्थ भागामध्ये ते जास्त बघितलं गेलं आणि क्लास 2मध्ये अल्फा 1 आणि बीटा 1मध्ये जे बेसिकली प्रतिजनाला मानले जातात त्यांच्यासाठीच हे दिलं जातं आणि मग हे असं सूचित करतं की त्यांचं पेप्टाईड लायगँड साधण्याची क्षमता ॲलिलिक फरकामुळेच दिसून येते. आता प्रतिजनाशी संपर्क साधणाऱ्या पेशांभोवती हे पॉलिमॉर्फिझमचं जे समूहीकरण असतं त्याच्यामुळे हे हॅप्लोटाइप्स विशिष्ट रोगांशी संबंधित का असू शकतात याच्याबद्दल पण ते कारणं सूचित करतात आणि हे इथे असं दाखवलं गेलं की हे पर्टिक्युलर जे एरियाज आहेत याच्यामध्ये जास्त पॉलिमॉर्फिझम दिसतं आणि ते सगळे अँटीजन बाइंडिंग ग्रुप असतात. आता आपण बघूया की MHC ॲलिल्स आणि काही विशिष्ट रोगांची संवेदनशीलता आहे का, तर हो आहे. काही ॲलिल्स एखाद्या सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत काही विशिष्ट रोगांमध्ये जास्त किंवा वारंवारतेने आढळतात किंवा फ्रिक्वेन्सी जास्त असते. अशा ॲलिल्सचे संबंधित रोगाचं म्हणजे एकतर ऑटो इम्युनिटी स्वयंप्रतिकार, काही व्हायरल डिझिजेस, काही कॉम्प्लिमेंटचे डिझिजेस, काही नर्वस सिस्टीमचे डिझिजेस असे आहेत की जे काही ॲलिल्सशी संबंधित आहे. आता जे हे आपण एका रिलेटिव्ह रिस्कने मोजलं जातं म्हणजे त्या ॲलिलची वारंवारता ज्या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये त्या तुलनेतून सामान्य लोक ज्यांच्याकडे हा रोग नाही आहे ह्याचा एक रेशो घेतला जातो आणि त्या तुलनेला आपण रिलेटिव्ह रिस्क असं म्हणतात. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ डिझीज इन द ॲलिल ग्रुप्स, ॲलिल पॉझिटिव्ह आणि ॲलिल निगेटिव्ह फ्री ऑफ डिझीज, बेसिकली फ्री डिझीज इन द ॲलिल निगेटिव्ह ग्रुप. आणि ह्या रिलेटिव्ह रिस्कमध्ये असं दिसलं जातं. एक्झाम्पल आपण ॲक्च्युअली B27चं घेऊया. ह्याला अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक ऑटोइम्यून स्वयंप्रतिकार रोग होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तींमध्ये हा ॲलिल नाही यांच्या तुलनेत 90 पट त्यांच्यात जास्त शक्यता असते आणि कारण त्यांचा RR जवळजवळ 90 आहे. तर आणखीन एक आहे याचं उदाहरण म्हणजे HLA-DQB1 हे नॉर्कोलेप्सी म्हणून एक रोग आहे. त्याच्यात ते जवळजवळ 130 आहे RR आणि DQ2 ह्याचा आणि सिलियाक रोगामधले जवळजवळ 50 आहे. तर हा जो सिलियाक रोग आहे ग्लुटेन ॲलर्जीशी संबंधित आहे. तर असे वेगवेगळे ऑटोइम्यून रोग जे आहेत हे वेगवेगळ्या ॲलिल्सशी संबंधित आहे. अर्थातच त्याची कारणं वेगवेगळी असू शकतील आणि ती कारणं अर्थातच त्या वेगवेगळ्या डिझीजचे जेव्हा आपण अभ्यास करू शकतो तेव्हा ती कारणं आपल्याला माहिती असू शकतात किंवा काही वेळेला त्याची कारणं अजूनही आपल्याला माहिती नाहीत की या ॲलिलमुळे हा रोग का होतो. तर आता आपण बघूया रोल्स काय आहेत, MHC मॉलिक्युलची भूमिका काय आहे. तर अर्थातच आपण बघितलं की जेव्हा सादर करतात तेव्हा संसर्गाशी लढण्यासाठी, पण त्याच्या व्यतिरिक्त काही MHCचं काम आहे की नाही. तर MHC कारणं आणखीन पण आहेत, खूप कारणं आहेत. जेव्हा पेशी निरोगी असतात हे दाखवण्यासाठी
स्वतःचे MHC क्लास 1 मॉलिक्यूल स्वतःचे पेप्टाइड्स प्रदर्शित करतात आणि दाखवतात पेशी निरोगी आहे. तसंच संक्रमित आहे पेशी हे दाखवण्यासाठी आणि टी सेल्सशी टी पेशींशी संवाद साधण्यासाठी क्लास 1 परकीय पेप्टाइड्स प्रदर्शित करतात. तसंच शरीर संक्रमित आहे हे दाखवण्यासाठी टी पेशींना आणि क्लास 2 मध्ये परकीय पेप्टाइड करतात. म्हणजे आता हे आपण 3 झालं, एक आहे निरोगी, एक आहे पेशी संक्रमित, शरीर संक्रमित. आणि विकसित झालेल्या टी सेल्सची सप्रतिक्रिया तपासण्यासाठी प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये त्यांना पेप्टाइड प्रदर्शित करतात आणि त्याप्रमाणे आपण बघितलं होतं की ते, आणि नंतरही आपण बघणार आहोत टी सेलचं, जेव्हा आपण इन डिटेल त्यांचं कसं होतं, ते कसे फॉर्म होतात ते बघणार आहोत तेव्हा. पण हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, प्राथमिक लिम्फॉइड ऑर्गन्समध्ये बघितलं आहे की कसं ह्या टी पेशींच्या विकसनाच्या वेळेस हे तपासले जातात. आणि जे पेप्टाइड्स म्हणजे स्वतःच्याच MHC क्लासना खूप जास्त ॲफिनिटीने रिस्पॉन्स देतात, ते त्या टी सेल्सचं अपॉप्टॉसिस केलं जातं, निगेटिव्ह सिलेक्शन. आणि जे MHC क्लास 1 मध्यम ॲफिनिटीने त्यांचं पॉझिटिव्ह सिलेक्शन होतं. तर हे दुय्यम लसिका म्हणजे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये सुद्धा त्यांचं टॉलरन्स बघण्यासाठी, टॉलरन्स राखण्यासाठी हे पेप्टाइडचं प्रदर्शित केलं जातं. अशा प्रकारे 5 वेगवेगळी त्यांची महत्त्वाच्या भूमिका आहेत. आणि त्या MHC रेणूंचा प्रकार आणि त्या पेशीची भूमिका ह्याच्याप्रमाणे त्या वर्गाचं रेणूंचं कार्याशी ते जोडलेलं असतं. आता आपण येऊया की एक्सप्रेशन्स ऑफ MHC1 मॉलिक्यूल. हे MHC1 मॉलिक्यूल अर्थातच आतून भागात आपण वारंवार आत्तापर्यंत बघितलं आहे, आतून भागात ते प्रतिजन गोळा करतात आणि सादर करतात. पेशींच्या अंतर्गत घडामोडीवर पाळत ठेवतात आणि तपासणी करतात, संतुलन राखतात. आणि हे सगळ्या केंद्रक असलेल्या पेशींवर असतात आणि त्याचं प्रमाण जवळजवळ प्रति 5 × 10⁵ आपण मगाशी पण बघितलं लिम्फोसाईट्सवर असतं. आणि या उलट ते फायब्रोब्लास्ट किंवा स्नायूपेशी, यकृताच्या हेपॅटोसाइट्स, चेतापेशी, न्यूरॉनल सेल्स यांच्यावर अतिशय कमी असतं. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला हे माहिती असेल कदाचित की ह्या कमी पातळी एक्सप्रेशन्समुळेच लिव्हर ट्रान्सप्लांट हे त्याप्रमाणे बऱ्यापैकी यशस्वी आहे, कारण त्याचं रिजेक्शन कमी प्रमाणात होतं. जे बाकीच्या जसं किडनीमध्ये जसं जास्त रिजेक्शन होतं, त्या मानाने यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये HLEचे प्रमाण क्लास 1चं प्रमाण कमी असल्यामुळे ट्रान्सप्लांट यशस्वी होण्यात थोडासा हातभार लागतो. आता सस्तन प्राण्यांमध्ये लाल पेशींवर केंद्रक नसल्यामुळे त्यांच्यात पण रेणू व्यक्त होत नाहीत MHC क्लास 1 आणि त्याच्यामुळे ते कमकुवत लक्ष्य ठरतात. जेव्हा पेशीद्रव्यांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त काहीच घडत नसतं, तेव्हा स्वपेप्टाइड आणि MHC क्लास ही अभिव्यक्ती किंवा एक्सप्रेशन सामान्यतः पेशी निरोगी आहे असं हे केलं जातं, सूचित केलं जातं. तर स्वपेप्टाइड MHC क्लास आणि ची अनुपस्थिती ऑल्सो, म्हणजे जेव्हा ते स्वपेप्टाइड दिसत नाहीत तेव्हा काय असतं, काही विषाणू संक्रमित किंवा व्हायरली इन्फेक्टेड आणि ट्युमर पेशी यांचे हे MHC क्लास 1चं एक्सप्रेशन जे आहे ते कमी करतात आणि ते दिसल्यावर नॅचरल किलर सेल्स त्यांचे नष्ट करू शकतात किंवा त्यांना लक्ष्य करू शकतात, म्हणून त्यांना लक्ष्यपेशी असं म्हणतात. आणि ते CD8 पण ह्या जेव्हा पेशीद्रव्यामध्ये परकीय प्रथिनं असतात तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर ह्या काचातनं ते दिसू शकतात आणि मग CD8 पेशींना ते लगेच कळतात की हे आपले नाही आहेत, हे पेप्टाइड्स आपले नाहीत आणि ते पेशी नष्ट केल्या जातात आणि त्यांना लक्ष्यपेशी किंवा टार्गेट सेल्स असे म्हणतात, कारण ते सायटोटॉक्सिक टी पेशीद्वारे त्यांचं लक्ष्य बनवलं जातं. आता क्लास 2 रेणू प्रामुख्याने शरीराच्या बाहेरील भागातून आलेल्या पेप्टाइड्सना व्यक्त करतात आणि ल्युकोसाइट्समध्ये ही क्षमता असते, विशेष ल्युकोसाइट्समध्ये, आणि म्हणून त्यांना प्रतिजन सादर करणाऱ्या पेशी किंवा अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स असं म्हणतात. कारण यांचं कार्य बाह्यपेशीय प्रतिजन CD4 टी सेल्सना सादर करणं असं आहे, म्हणजे परकीय आक्रमणकर्त्यांचं निर्मूलन करणं. तर डेंड्रायटिक पेशी, मॅक्रोफाजेस आणि बी लिम्फोसाइट
यांना प्रोफेशनल अँटीजन प्रेझेंटिंग सेल किंवा व्यावसायिक प्रतिजन प्रस्तुत करणाऱ्या पेशी असं म्हटलं जातं. आता डेंड्रायटिक सेल्स हे सर्वात शक्तिशाली आणि सर्वात कार्यक्षम आहेत. ते सातत्याने उच्च पातळीवर क्लास 2 रेणू व्यक्त करतात आणि त्यांच्यामध्ये जन्मजात सहउद्योजक क्रियाशीलता असते. ते स्वतःच म्हणजे स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यामुळे नवजात टी पेशींना त्वरितच ते करू शकतात. तुम्हाला माहितीच असेल, आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं, डेंड्रायटिक सेल्स हे एक जन्मजात प्रतिकारशक्ती अनुकूल प्रतिकारशक्तीमधला एक महत्त्वाचा दुवा आहे. कारण ते इन्फेक्शन साईटमधनं ते लिम्फ नोडमध्ये ते ॲक्वायर्ड इम्युनिटीचं किंवा अनुकूल प्रतिकारशक्तीचं ची सुरुवात करतात. तर मॅक्रोफाजेस हे क्लास 2 किंवा क्लास 2 रेणू किंवा MHC क्लास 2 रेणू किंवा ACD8086 सारखे को स्टिम्युलेटरी पडदा रेणू व्यक्त करण्यापूर्वी त्यांना सक्रिय करणं आवश्यक असतं आणि ते सक्रियकरण पुष्कळशा सायटोकाइन्समुळे होतं. आता बी पेशी यांच्यावर कमी प्रमाणात क्लास 2 रेणू व्यक्त असतात, परंतु त्याचं ते जेव्हा रोगजनकांशी संवाद साधतात तेव्हा हे सायटोकाईन सिग्नलद्वारे त्यांच्यावर क्लास 2चं अभिव्यक्तीमध्ये लक्षणीय वाढ होते, एक्सप्रेशनमध्ये लक्षणीय वाढ होते. आता हे जे MHC क्लास 1 क्लास 2 जे रेणू आहेत त्यांच्यामध्ये कधी बदल होतो का त्यांच्या एक्सप्रेशनमध्ये? तर हो, नक्कीच होतो. कधी होतो? तर जेव्हा पेशींतर्गत जनुकीय नियमात जेनेटिक रेग्युलेशन कंपोनंट्स म्हणजे काय आहे, तर आक्रमण करते सायटोकाइन्स अंतर्गत किंवा बाह्य त्रिगळामुळे एक सिग्नल ट्रान्सडक्शन सुरू होतं आणि व्यक्तीमध्ये बदल होऊ शकतो. तर आता हा बदल करण्यासाठी कसं असतं की कुठल्याही प्रकारची जनुक जेव्हा त्याचं आपल्याला अभिव्यक्ती वाढवायची आहे किंवा कमी करायची ह्याचं कामं त्याचे प्रमोटर्स करतात आणि त्या प्रमोटर्सला जेव्हा ट्रान्स्क्रिप्शन घटक बांधले जातात तेव्हा त्याचं सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही घटनांमध्ये त्याचं नियमन केलं जातं आणि ते नियमन नेहमीच प्रमोटर मोटिव्स किंवा असे मोटिव्सना बांधल्या जाणाऱ्या ट्रान्स्क्रिप्शन घटकांनी केलं जातं. तर आता MHC क्लास 1 आणि क्लास 2 यांचे दोन्हीमध्ये नॉड लाईक रिसेप्टर्स जे आपण पूर्वी बघितले आहेत त्यांच्या कुटुंबातले C1TA आणि C2TA म्हणजे काय? C1 म्हणजे क्लास 1 ट्रान्स्क्रिप्शनल ॲक्टिवेटर आणि क्लास 2 ट्रान्स्क्रिप्शनल ॲक्टिवेटर्स यांचे दोन जे ॲक्टिवेटर्स आहेत हे त्यांच्या प्रमोटर्सला बांधले जातात आणि त्यांचं उत्पादन वाढवतात किंवा अभिव्यक्ती एक्सप्रेशन वाढवतात. क्लास 2 ट्रान्स्क्रिप्शन ॲक्टिवेटर आणि RFX नावाचा एक दुसरा ट्रान्स्क्रिप्शनल फॅक्टर आहे जो MHC क्लास 2 जनुकांच्या प्रमोटरला सक्रिय करतो आणि त्याच्यामुळे त्याचं ट्रान्स्क्रिप्शन अर्थातच होतं, त्याच्यामुळे त्याचं एक्सप्रेशन वाढतं किंवा अभिव्यक्ती वाढते. ह्या ट्रान्स्क्रिप्शनल घटकाच्या दोषामुळे बेअर लिम्फोसाईट सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो आणि ह्या विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना क्लास 2 रेणू नसतात आणि त्यांना तीव्र प्रतिकारशक्तीच्या कमतरतेचा त्रास होतो. अर्थातच ज्यांचा मुळातच हा ट्रान्स्क्रिप्शनल फॅक्टर जर नसेल तर तो प्रमोटरला बांधला जाणार नाही आणि प्रमोटरला बांधला झाला नाही तर त्या जनुकाचं जीन्सचं ट्रान्स्क्रिप्शन होणार नाही म्हणजे त्याचा अर्थातच प्रथिनं पण निर्माण होणार नाही. तर आता आपण येणार आहोत विषाणूजन्य हस्तक्षेप किंवा व्हायरल इंटरफिअरन्स. काही विषाणू किंवा व्हायरसेस हे ह्या एक्सप्रेशनमध्ये व्यत्यय आणू शकतात, जसं सायटोमेगालो व्हायरस, हिपॅटायटिस B, ॲडिनोव्हायरस 12 आणि त्यामुळे CD8 पेशींना हे विषाणू सहज ओळखता येत नाहीत आणि म्हणजे ही ह्या व्हायरसेसची रणनीती आहे लपून राहण्यासाठी CD8 पेशींपासून. जसं सायटोमेगालो व्हायरसेसच्या त्यांची काही प्रथिनं आहेत ती बीटा मायक्रोग्लोब्युलिनशी बांधली जातात आणि त्याच्यामुळे MHC वर्गाचे रेणू एकत्रीकरण होत नाही आणि त्याच्यामुळे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये त्यांची वाहतूक रोखली जाते. ॲडिनोव्हायरस Bच्या संरक्षणामुळे TAP1 आणि TAP2 हे दोन ट्रान्सपोर्टर्स आहेत जे अँटीजन पेप्टाइड्स पुढे घेऊन जातात. त्यांच्यामुळे रेटिक्युलर सायटोप्लाझमपासून रफ प्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जातात जिथे मग हे आपलं अँटीजन
MHCवर लोड केलं जातं. पण हेच होऊ शकत नाही, हे स्वतःच जाऊ शकत नाहीत हे, आणि त्याच्यामुळे पेप्टाईडची वाहतूक न झाल्यामुळे हे MHC क्लास 1 रेणू पडद्यामध्ये एकत्र येत नाहीत आणि त्याची वाहतूक रोखली जाते. तिसरं आहे सायटोकाईन मध्यस्थ सिग्नलिंग किंवा MHC रेणूंची अभिव्यक्ती जन्मजात प्रतिसादांमध्ये सामील असलेल्या फॅगोसायटिक पेशी किंवा स्थानांतरित संक्रमित पेशीद्वारे हे विविध सायटोकाईन्स जे तयार केलेले जातात त्याच्यामुळे सुद्धा ह्या रेणूंचं MHC रेणूंचं एक्सप्रेशन कंट्रोल केलं जातं किंवा नियंत्रित केलं जातं. विशेषतः इंटरफेरॉन अल्फा हे विषाणूजन्य किंवा विषाणू संसर्गामध्ये तयार केलेले असतं आणि TNF अल्फा ह्या सक्रिय झाल्यानंतर APCद्वारे स्वयं क्लास 1चं अपरेग्युलेशनची घटना करणारं पहिलं सायटोकाईन आहे. त्याच्यामुळे इंटरफेरॉन अल्फा आणि TNF हे दोन्ही क्लास 1चं अपरेग्युलेशन करतात किंवा त्याचं एक्सप्रेशन वाढवतात. तर संसर्गाच्या नंतरच्या टप्प्यात सक्रिय टी सेल्स असतात. हे अल्फा IFN गॅमा देखील MHCचं कारण ते टी सेलद्वारे सिक्रेट केलं जातं आणि ते त्याचं एक्सप्रेशन वाढवण्यात योगदान देतं. आता सायटोकाईन मध्यस्थीमुळे आणखीन एक आहे तर इंटरफेरॉन गॅमामध्ये ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरची एक्सप्रेशन स्टिम्युलेट होतं आणि त्याच्यामुळे नॉन APC म्हणजे काही वेळेला फायब्रोब्लास्ट किंवा आतड्यातील एपिथेलियल सेल्स, एंडोथेलियल आणि स्वादुपिंडाच्या बीटा पेशी म्हणजे आपल्या बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियास आणि हे सगळ्याचं त्याच्यामुळे वाढतं आणि त्याच्यामुळे अनुकूल प्रतिसादाला आणखीन एका प्रकारचा वाढ मिळते. इतर सायटोकाईन्स जे आहेत ते काही सायटोकाईन्स उलटा पण परिणाम करतात. जसं इंटरल्युकिन 4 हे निष्क्रिय B सेल्समध्ये क्लास 2 रेणुव्यक्तीची अभिव्यक्ती वाढवतं तर B सेल्सद्वारे क्लास अभिव्यक्ती इंटरफेरॉन गॅमाद्वारे कमी केली जाते. IL-4 वाढवतं, इंटरफेरॉन गॅमा कमी करतं. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स आणि प्रोस्टाग्लॅन्डिन हे जे दोन आहेत त्याच्यामुळे सुद्धा आंतरपेशीय रिसेप्टर्सला बांधून MHC क्लास 2ची अभिव्यक्ती ते कमी करू शकतात. आता आपण येऊया की त्याचा क्रिटिकल रोल म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती प्रतिसादात MHC ॲलिल्सचं काय महत्त्वाची भूमिका आहे. तर बेनोसेराफ यांनी केलेल्या अभ्यासामध्ये त्यांनी दाखवलं की गिनीपिग्समध्ये जर का साध्या प्रतिजनाने लसीकरण केलं तर अँटीबॉडीने निर्माण झालेल्या प्रतिपिंडाने मोगल्या जाणाऱ्या आणि प्राण्याच्या रोगप्रतिकारक प्रतिसादांमध्ये क्षमतेमध्ये MHC हॅप्लोटाईपद्वारेच ती निश्चित केली जाते. आणि नंतरच्या प्रयोगामध्ये मॅकडेव्हिड आणि एमसेला यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी असं दाखवलं गेलं की रोगप्रतिकारक प्रतिसादाचे नियंत्रण हे विशेषतः MHC क्लास जनुकापर्यंत निश्चित करण्यासाठी त्यांनी त्यांनी हे दाखवून दिलं की हे प्रतिसादाचे नियंत्रण हे MHC क्लास 2 जनुक किंवा जे जीनपर्यंत हे त्यांचं एकमेकांचा संबंध दाखवण्याचं काम त्यांनी कॉन्जेनिक उंदरांच्या प्रजातीचा वापर करून दाखवलं. आता वेगवेगळ्या हॅप्लोटाईप्समध्ये दिसून येणाऱ्या रोगप्रतिकाराच्या विविधतेचं स्पष्टीकरण हे दोन म्हणजे हा रिस्पॉन्सिव्हनेस जो आहे जो रोगप्रतिकारक शक्ती प्रतिसादाचा रिस्पॉन्स जो आहे आपला ॲलिल्सचा आणि त्यांचा जो संबंध आहे त्याचं स्पष्टीकरण दोन मॉडेल्सने दिलेलं आहे. एक आहे डिटर्मिनंट सिलेक्शन मॉडेल आणि दुसरं आहे होल्स इन द रिपर्टॉयर मॉडेल. तर आता वेगवेगळी MHC क्लास 2 विशिष्ट प्रक्रिया केलेल्या प्रतिजनांना बांधण्यासाठी क्षमतेमध्ये भिन्न असतात आणि रोगजनकांना नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असण्याच्या काही पेप्टाईड सादर करण्याची क्षमता हे यजमानांना फायदा देतात. म्हणजेच काय वेगवेगळ्या भिन्न असलेल्या वेगवेगळे डिटर्मिनंट्स असलेल्या ह्या प्रक्रियेला वेगवेगळ्या प्रतिजनांना बांधण्याची क्षमता दिलेल्या आणि त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या क्षमतेमुळेच यजमानाला होस्टला ह्याचा फायदा होतो. म्हणजे काय त्या रोगजनकाला नष्ट करण्यासाठी. तर दुसरं असं आहे की काही ते आपल्याला दाखवतं की काही वेळेला काही विशिष्ट प्रतिजन ओळखणारे रिसेप्टर्स जे असतात असलेल्या टी पेशी ज्या योगायोगानं स्वप्रतिजनांसारख्याच असतात म्हणजे आपल्या
सेल्फ अँटीजनसारखे असणारे काही प्रतिजनं म्हणजे अँटीजन्स ज्याचे रिसेप्टर्स टी सेलना विकासादरम्यानच काढून टाकले जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या भविष्यात विशिष्ट फॉरेन पार्टिकल्स फॉरेन मॉलिक्युल्सना प्रतिसाद देण्यासाठी आपल्याकडे रिसेप्टर्स नसतात आणि त्याच्यामुळे ते जीव त्या पर्टिक्युलर परदेशी रेणू जिथे असतात त्या रोगजनकांना पासून त्यांना रोग होऊ शकतो. तर त्याला म्हणतात रोल इन द रिपर्टॉयर. म्हणजे हा जो पूर्ण रिपर्टॉर आहे टी सेल्स रिसेप्टर्सचा त्याच्यामधले काही होल्स जे आहेत जे पूर्वीच विकासाच्या दरम्यानच काढून गेलेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही रोग होऊ शकतो. आता MHC रिस्ट्रिक्शन म्हणजे काय ते आपण बघूया. 1970च्या दशकात अनेक प्रयोग करण्यात आले ज्याच्या संशोधनातनं 2 महत्त्वाचे शोध लागले. एक, CD4 आणि CD8 टी सेल्स प्रतिजनाला केवळ तेव्हाच ओळखू शकतात. म्हणजे हा आता पूर्ण आढावा आहे असं आपण म्हणूया की जेव्हा हे प्रतिजन जेव्हा MHC रेणूच्या खाचेमध्ये सादर केले जातात तेव्हाच ते ओळखले जाऊ शकतात. दुसरं, हे MHC सादर करणाऱ्या पेशींचा APC म्हणजे APC आणि टी सेल्सचा हॅप्लोटाईप जुळणं आवश्यक असतं. म्हणजे काय? म्हणजे MHC सादर करणारे APC आणि टी सेल्स ही एकाच हॅप्लोटाईपचे असणं जरुरी आहे आणि म्हणूनच हे जे रिजेक्शन होतं कारण ते MHC हॅप्लोटाईप दुसरे असतात आणि म्हणूनच हे रिजेक्शन आपण बघतो कारण ते टी सेल्स ते आपलं हॅप्लोटाईप नसल्यामुळे त्याच्यावर CD8 सेल्स हल्ला करतं. अशा प्रकारे टी सेल्समध्ये प्रतिजन आणि ते प्रतिजन सादर करणारे सेल्फ MHC अशी दुहेरी स्पेसिफिसिटी असते. म्हणजे टी सेल्सना एक तर स्पेसिफिक अँटीजन आणि स्वपेप्टाईडसाठीच ते रेकग्नाईज असतात आणि त्याच्यामुळे त्यांना ह्याच्यावर ते अवलंबित्व आहे. त्याला म्हणतात MHC निर्बंध किंवा MHC रिस्ट्रिक्शन. आणि ते थायमसमध्येच टी सेल जेव्हा विकसित होत असतात तेव्हाच ते ॲक्च्युली घडतं कारण तिथे फक्त ते MHC पेप्टाईडला होणाऱ्या आंतरक्रियावरच अवलंबून असतं. तर 1973मध्ये ॲक्च्युली रोझेन्थल आणि शिवाच यांनी दाखवून दिलं की प्रतिजन विशिष्ट टी सेलचं प्रतिसादन केवळ त्याच हॅप्लोटाईपच्या मॅक्रोफॅजेसद्वारे केलं जातं. प्रतिजनाला प्रतिसाद म्हणून होतं आणि ज्या हॅप्लोटाईप्सची प्रतिजनं ओळखतात. त्याच्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे की टी सेल आणि MHC हॅप्लोटाईप हे दोन्ही एकच हॅप्लोटाईप्स असले पाहिजे. आणि 2 वर्षानंतर आपण बघितलं आहे की झिंकरनेगल आणि हा अतिशय MHC मधला सगळ्यात महत्त्वाचा शोध होता आणि त्याला 1996 आणि आत्ताचा रिसेंट तुम्ही म्हणू शकाल त्यातल्या त्यात की त्यांनी दाखवून दिलं की CD8 पेशी देखील त्याचप्रमाणे MHC क्लास यांनी क्लास 2 मधलं दाखवलं तर ह्यांनी क्लास 1 मधलं दाखवलं. CD8 टी पेशी ह्या फक्त स्वतःचे MHC क्लासद्वारे प्रतिबंधित असतात किंवा MHC रिस्ट्रिक्शन त्यांचं असतं की स्वतःच्याच फक्त MHC क्लास 1 मधले अँटीजन CD8 सेल्स ओळखू शकतात आणि मग ते ॲक्टिवेट होतात. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.